श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. 2024मध्ये 18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे. अशा वेळी पितृपक्षात कावळ्याने मनुष्याला हे संकेत दिले तर तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि लवकरच ते तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत आणि तुमचे सुखाचे चांगले दिवस चालू होणार आहेत असे समजावे. कावळा काही खास लोकांनाच हे संकेत देतात आणि जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर तुम्ही देखील हे संकेत कुणालाही सांगू नका. कावळा हा असा प्राणी आहे ज्याला चांगली वाईट घडणाऱ्या गोष्टींची माहिती घडण्यापूर्वीच माहीत असते. कावळ्यामध्ये अनेक दैवी शक्ती आहेत. मनुष्याचे पुढे काय होणार आहे हे आधीच माहीत असते. आपल्या समाजात लहानपणापासून चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या जातात. शकुनशास्त्रामध्ये कावळ्याशी संबंधित अनेक रंजक माहिती सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कावळ्याशी संबंधित चांगल्या आणि वाईट गोष्टींची थोडक्यात माहिती सांगणार आहोत. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही भगवंताचा आशीर्वाद हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्तांनो, या व्हिडिओच्या शेवटी पितृपक्षाची पवित्र कथा आम्ही सांगितली आहे. जो भक्त ही कथा ऐकतो त्याच्या सर्व इच्छा त्याचे पूर्वज पूर्ण करतात आणि त्यांना चमत्कारी आशीर्वाद देतात. त्यामुळे सर्व भक्तांनी ही कथा नक्की ऐका अशी मी विनंती करेन. तर चला महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया. क्रमांक 1. जर तुम्हाला प्रवासात कावळ्याने पाणी पिताना दिसले तर हे धनलाभाचे लक्षण आहे. तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल. 2. जर तुम्हाला रस्त्यात कावळ्याच्या तोंडात भाकरी किंवा मांसाचा तुकडा दिसला तर हे तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे. सकाळी जर कावळा येऊन तुमच्या पायांना स्पर्श करून निघून गेला तर हे तुमच्या प्रगतीचे आणि संपत्तीचे लक्षण आहे. 4. असे मानले जाते की जर कावळा जमीन खोदताना दिसला तर कुटुंबाला याचा खूप फायदा होतो. 5. वाटेत झाडाच्या फांदीवर कावळा बसलेला दिसेल तर तुम्हाला अनपेक्षित फळ मिळते. 6. सूर्योदयाच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या घरासमोर किंवा घराच्या छतावर 2 ते 3 कावळे बोलताना दिसले तर हे तुमच्या प्रतिष्ठेचे आणि संपत्तीचे लक्षण आहे. जर संध्याकाळी कावळ्याने छतावर येणे किंवा बोलणे शुभ मानले जात नाही. 7. जर तुम्हाला कावळा चोचीत बिस्किटाचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. 8. प्रवास करताना जर कावळा खूप बोलत असेल आणि तुमच्या उजव्या बाजूने निघून गेला आणि त्याच मार्गाने उडून गेला तर तुमचे कठीण काम आश्चर्यकारक यशस्वी होईल. 9. दुपारच्या आधी जर तुम्हाला पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून झाडावर बसलेल्या कावळ्याचा आवाज ऐकू आला तर हे स्त्रीचे लक्षण मानले जाते. जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर पाण्याचे भांडे असेल आणि त्यावर कावळा येऊन बसला तर हे त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण आहे. हे संपत्तीचे लक्षण मानले जाते. 11. जर कावळा तुमच्या घरात वाळू धान्य, ओली माती किंवा फळांची फुले आणत असेल तर हे अचानक धनप्राप्तीचे लक्षण आहे. तुम्ही लॉटरी देखील जिंकू शकता. असे मानले जाते की तुमचे पूर्वज खूप आनंदी असतात. 12. वैशाख महिन्यात जेव्हा कावळा हिरव्या झाडावर
आपले घरटे बनवतात तेव्हा हे पावसाचे लक्षण आहे. 13. जर तुम्ही कावळे एकमेकांच्या तोंडात अन्न देताना पाहत असाल तर हे खूप चांगले लक्षण आहे. 14. सकाळी उठल्यानंतर जर कावळा तुमच्या घरी आला आणि जेवायला लागला तर हे पाहुण्यांचे लक्षण आहे. एखादा पाहुणा येणार आहे किंवा तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल. मित्रांनो, जर तुम्हाला हे संकेत मिळाले असतील तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. पितृपक्षाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात. पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते. या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते. पितृपक्षात गायी व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते. पितृपक्षातील कावळ्यांचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पौराणिक कथा. साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते, कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते. पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात. श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो. असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता. ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे, जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते. त्यावेळी जयंतेने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंताच्या डोळ्यावर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल. तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे. यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते. पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांचा शाप तसेच इतर देवी देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुखशांती मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.